महाबळेश्वरमधील वेण्णा नदीला महापूर आलाय। महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरती त्यामुळे पाणी आलेलं आहे। पावसाचा आणखीन जोर वाढला तर रस्ता बंद होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या घरांमध्ये पाणी जाऊ शकतंय, त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलंय आणि त्यामुळेच हे पाणी घराघरांमध्ये जाण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारी घेण्यास सांगितलं गेलंय। राहुल तपासे इथल्या परिस्थितीची माहिती देतात। राहुल, राहुल माझा आवाज येतोय? राहुल यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र महाबळेश्वरमध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे वेण्णा नदीला, त्यामुळे महापूर आलाय आणि महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। इथली वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण इतका जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी कोसळतोय। पावसाचा जोर आणखीन वाढला तर हा रस्ता निश्चितच बंद होऊ शकतो। यासोबतच नदीकाठच्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं गेलेलं आहे। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीमध्ये आणि साताऱ्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। कोल्हापुरात सुद्धा चांगली हजेरी पावसाने लावलेली आहे। महाबळेश्वरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे रस्त्यांवरती पाणीच पाणी झालेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यासोबतच महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे इथला हा रस्ता बंद होण्याची सुद्धा शक्यता आहे। तर सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून उसंती घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे। 24 तासामध्ये 53 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 82% इतकं भरलेलं आहे। तर पुन्हा पावसाची हजेरी सुरू झाल्यामुळे धरणामधून आता पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून धरणातून वारणा नदीमध्ये 8,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा धरण प्रशासनाकडून दिला गेला आहे। तिकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा विविध शहरांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन त्यामुळे सज्ज आहे। बेलापूर, वाशी, खारघर, उरण या भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। या ठिकाणी सुद्धा रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होता आणि आता पावसाची संततधार सुरू असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा खबरदारी घेतलेली आहे। आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे। बेलापूर, वाशी, खारघर, उरण या शहरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे। नवी मुंबईच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। रात्री सुद्धा अशाच प्रकारे पावसाची रिपरिप सुरू होती आणि पुन्हा एकदा पहाटे पावसाला सुरुवात झाली। आता रस्त्यांवरती पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या पाण्यामधून मार्ग काढणं वाहनांना अवघड झालेलं आहे। अनेक रस्त्यांवरती अशा पद्धतीनं पाणी साचत असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। पोइंजे गावच्या नदीपात्रामध्ये महिला अडकल्या होत्या। पनवेलच्या पोइंजे गावामधली ही धक्कादायक घटना आहे। कपडे धुवायला गेलेल्या महिला नदीपात्रामध्येच अडकल्या। महिलांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। नदीवरती या महिला कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या। पोइंजे गावमधल्या या महिला आहेत आणि त्या नदीपात्रामध्ये कपडे धुवत असताना या ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या ठिकाणीच अडकून पडलेल्या आहेत। या महिलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत। पनवेलमध्ये जोरदार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। पोइंजे गावाच्या जवळच्या नदीमध्ये इथल्या महिला कपडे धुण्यासाठी गेलेल्या होत्या। अचानक पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे या महिला याच ठिकाणी अडकून पडल्या। या महिलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात। तिकडे पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू झालाय। 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस कोसळतोय। पुण्यात काही ठिकाणी पाणी साचायलाही सुरुवात झालेली आहे। ज्या प्रकारे इतर शहरांमध्ये पाऊस कोसळतोय तसाच पुण्यामध्ये सुद्धा दमदार पाऊस होतोय। 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस सुरू झालाय। आणि पुण्यामधल्या या पावसाचा आढावा घेतलाय माझे सहकारी रेवती हिंगवे यांनी। अविनाश पवार यांनी इथला आढावा घेतलेला आहे, आपण पाहूया। गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुणे शहरात उसंत घेतली होती। पुणे जिल्ह्यात आणि सगळीकडेच पाऊस मात्र मध्यरात्रीपासून हा कोसळताना दिसतोय।
मध्यरात्रीपासून पुणे शहरामध्ये देखील मुसळधार पाऊस हा पडतोय. या सगळ्या पावसामुळे जी परिस्थिती आहे ती सगळी आज सकाळपासून पाहायला मिळते आहे. ती म्हणजे नोकर चाकर जे बाहेर पडलेले आहेत पुणेकर कामानिमित्ताने, त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय, कारण सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालेला आहे. अशा सगळ्या प्रकारे पुणेकरांना या पावसाने मध्यरात्रीपासूनच झोडपायला सुरुवात केलेली आहे. आत्ता देखील पाऊस हा सातत्याने कोसळताना दिसतोय. पुण्याच्या वरच्या भागामध्ये असणारी जी धरणं आहेत, खडकवासला, पानशेत, टेमघर, या धरणामध्ये पाणीसाठा हा यापूर्वी 70% पोहोचलेला आहे. हा सततधार पाऊस पडत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होते. त्यामुळे मुळा मोठा नदीमध्ये पात्रामध्ये पाणी जे वाढतंय त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन ही सगळी यंत्रणा हाताळताना दिसत आहे. पुण्यात मात्र शहरात या सगळ्या पावसाची परिस्थिती आत्ता जी आहे ती सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस हा सातत्याने बरसतोय. या पावसामुळे वाहतूक कोंडीचा असेल, इतर गोष्टींचा त्रास हा आपल्याला सातत्याने होताना दिसतोय. मात्र पाऊस हा काल मध्यरात्रीपासूनच पडतोय आणि आज सकाळपासून देखील पाऊस हा सातत्याने पुणे शहरात पडतोय. पुणे जिल्ह्यात देखील कमी अधिक प्रमाणात पावसाची ही स्थिती आहे. घाट माथ्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.